आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2:15च्या सुमारास भास्कर महाडकी सर्वे नंबर 25/4 खेडेकर चाळ महादेव मंदिराच्या समोरील लेन आंबेगाव पठार पुणे येथून महिला नामे श्रुती अनिकेत गुजर वय वर्ष 30 धंदा गृहिणी राहणार सर्वे नंबर 25/4 खेडकर चाळ महादेव मंदिराच्या समोरची लेन आंबेगाव पठार पुणे या पायी जात असताना पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकी गाडीवरील अनोळखी इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरी केलंय म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 685/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309/4 अन्वये गुन्हा दाखल केलाय। दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक DS पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या। त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधूत जमदाडे यांनी घटनास्थळावरील सुमारे 50 ते 60 CCTV कॅमेरे चेक केले। त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकी गाडीवर एक संशयित इसम दिसून आला। त्या संशयित इसमाचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार यांना आरोपी नामे समर्थ राजू कोथिंबिरे वय वर्ष 26 राहणार निवृत्तीनगर वडगाव बुद्रुक पुणे मूळ गाव जुनी मिल चाळ सोलापूर हा गुन्ह्यात वापरलेला दुचाकी गाडीवर लेकटाऊन भागात महिलांची टेहाळणी करत असताना दिसून आला। लागलीच तास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपासणी करून त्याचा नमूद गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यास गुन्ह्यात अटक केली आहे। अटकेदरम्यान आरोपीकडे तपास करता त्यानं आणखी सोन्याचा लक्ष्मी हार व दुचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 2,25,000 रुपये किमतीचे 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व हार तसेच दुचाकी गाडी जप्त केली आहे। आरोपीकडून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व सिंहगड रोड पोलीस स्टेशन यातील गुन्हे उघडकीस आलेले आहेत।